हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी ना आज खूप कामं होती म्हणून पटापटा स्वयंपाक करायला घेतला. तर पोळ्या करून ठेवू म्हटलं म्हणून पीठ मळायला घेतलं आणि पटापटा अशा पोळ्या करून घेतल्या कारण बाकीची कामं भरपूर होते. हरभरे भिजवलेले होते ते मी आज ते पण वाळत टाकायचे होते आणि नेमकी ना त्याची क्लिपच मी म्हणजे घेतली होती आणि ती डिलीट होऊन गेली का काय माहिती, मला सापडलीच नाही परत. त्याच्यानंतर मग चुल्यावर स्वयंपाक करायचा होता मला, कारण घरात खूप गरम होतं. चुलं पेटवलं नाही. सकाळचा बाहेरचा व्ह्यू असा होता, कारण आता वावरांमध्ये काही नाही राहिलं त्याच्यामुळं सगळीकडं काळच दिसतं. पण छान वाटतं बाहेर स्वयंपाक करायला, कारण बाहेर मस्त हवा पण येते. पटापटा अशा पोळ्या करून घेतल्या आणि सकाळ संध्याकाळ स्वयंपाक आता चुलीवरच करतो आम्ही, कारण आता आवडतं पण चुलीवर स्वयंपाक करायला आणि हवा पण छान येते त्याच्यामुळे मग बाहेरच स्वयंपाक करून घेतो. तर पोळ्या पण चुलीवरच केल्या होत्या आणि भाजी काही नव्हती केली, चटणी केली होती फक्त मी, आणि ती चटणीच खाणार होतो आज, कारण की कामं खूप होते त्याच्यामुळे. बाकीचे पोरांना आहे ना ताईंनी केला होता स्वयंपाक, मी फक्त चटणी केली होती. तर इथे ना विटा काढत होतो, म्हणजे पत्रे काढायचे होते आम्हाला, तर त्याच्यामुळे पत्र्यांवरच्या ज्या विटा होत्या ना त्या उतरून घेत होतो. कारण ते मिस्त्री बोलले होते की आज येतोय आम्ही, म्हणून मग पटापटा आम्ही ते उतरवायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर धुणं धुवून टाकलं, कारण नंतर जमणार नाही म्हटलं म्हणून आहे ना धुणं पण पटकन धुवून टाकलं मी, म्हणजे मग तो एक ताण निघून जाईल. आणि असेच सगळे कामं पटापटा आवरून घेतले होते मी, कारण की आज खूप धावपळ पण होती ती आणि या कामाची सवय नसल्यामुळे ना खूप थकवा यायचा. त्याच्यानंतर मग मी आज सगळं काम आवरून घेतलं आणि मग इकडे मी मदत करू लागायला आले. तरी बघा आमच्या घरावरचा व्ह्यू असा काय आहे. सगळे पत्रे काढले होते आणि पत्रे गंजले खूप होते, त्याच्यामुळं मग आम्हाला पत्रे बदलायचे होते. तर इतक्या विटा काढल्या होत्या आणि इतक्या राहिलेल्या होत्या, तर मुली हाताखाली मदत करत होत्या आणि मिस्टर देत होते वरून. मी आणि सासूबाई पत्रे म्हणजे विटा खालून घेत होते. त्याच्यात सासूबाईंनी खूप मोठा वाढवा करून घेतला होता माझ्या आज कामामध्ये. तर ते दाखवलंच पुढं मी तुम्हाला काय वाढवा केला होता त्यांनी ते. तर इथे ना बारीक कच जो भेटतो सिमेंट वाळूसारखाच, तर त्याचा एक ट्रॅक्टर बोलावला होता आम्ही, कारण नुसतं वाळूमध्ये काम होणार नव्हतं. तर मग एक ट्रॅक्टर ते पण आणलं होतं, तर ते पण आले होते. तर आता ते बापू खाली करून घेत आहे. तर पटकन मी खाली करून आम्हाला हे वरचे पत्रे जे आहे ना ते काढून द्यायचे होते, कारण गवंडींना सगळं काम तोडून दिलं आहे, पण हे पत्रे वगैरे जे आहे ना वरचं टेक्स्चर ते सगळं आम्हाला काढून द्यायचं होतं. आणि ऐन वेळेवर माणसं पण भेटत नव्हते, कारण आता प्रॉब्लेम खूप झाला आहे माणसांचं, कामाला माणसंच भेटत नाही. मग म्हटलं घरच्या घरीच आपण काढून देऊ. तर पटकन असे ग्रीट काय म्हणता काय माहिती, मला माहीत नाही याचं नाव काय आहे, ते ओतून घेतलं आणि वरचं जे पत्रे आहे ना ते काढायला सुरुवात केली होती, कारण की 1-1.5 तासात आम्हाला पूर्ण रिकामं करून द्यायचं होतं. कारण आता पावसाचे दिवस सुरू होत आहे, त्याच्यामुळे मग जितकं लवकर काम होईल तितके लवकर पटापटा काढून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर हे गवंडी लोक आले आणि त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. माल तयार करत होते ते, आणि ते ड्रिल मशीन पण आणलेलं होतं त्यांनी, कारण की दरवाजे बदलायचे होते आम्हाला आणि खिडक्या ज्या आहेत त्या मोठ्या करायच्या होत्या. त्याच्यामुळे मग जे धूळ खूप येणार होती, तर बापूंना म्हटलं फॅन वगैरे काढून घ्या. तर मग त्यांनी आमचा पण आणि त्यांचे पण सगळे फॅन वगैरे लाईटीचं काम जे होतं त्यांनी ते सगळं काढून घेतलं. तर इथे ना या माणसांनी आता चौकटी काढायला सुरुवात केल्या होत्या. तर सगळ्यात आधी ताईन त्यांची काढून घेतली होती, एक काम करणार होती ती, कारण सगळा पसारा घालून नका ठेवू म्हटलं. तर हे बघा आता आहे ना इथे पत्रे काढायचं काम चालू होतं. तर सगळे पत्रे जे आहे ना ते असे खाली उतरून घेत होतो आम्ही. आणि ना इथे सासूबाईंच्या डोक्यात वीट पडली होती, तर ते डोकं त्यांचं फुटलं होतं. तर मग आम्ही किती वेळा दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्यांना, त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर टाईमपास झाला. त्याच्यानंतर हे सगळे घरातले पत्रे काढून घर काही असं दिसत होतं. ताईन त्यांच्या घरातले काढले होते, अजून आमच्या घरातले बाकी होते. त्याच्यानंतर मी आणि मिस्टर गेले जोपूला खिडक्या आणायसाठी. तर जोपूला जाऊन आमचा प्लॅन वेगळा ठरला. आता जोपूला खिडक्या घेण्यासाठी खिडक्या घेतल्या आणि प्लॅन असा ठरला की आता लगेच वडळीला जाऊन आम्हाला दरवाजे घ्यायचे. तर मिस्टर आणि मी निघाले माझ्या बाजेची गाडी घेऊन. खिडक्या घेतल्या आम्ही, आता खिडक्या मागं टाकलंय गाडीत आणि आता चाललोय चौकटी आणायसाठी. तर आता तिथे गेल्यावरच दाखवते तुम्हाला की आम्ही कशा चौकटी घेतोय ते. त्याच्यानंतर तिथे ते काही शूटिंग घ्यायला जमलं नाही मला, कारण की भरपूर माणसं होते त्याच्यामुळे तिथे काही शूट घेतलं नाही. घरी आल्यावर बघितलं तर एवढे ना पत्रे खोलणं झाले होते आणि घरात आहे ना देवरा वगैरे सगळं पाठीमागं नेऊन ठेवलं. तर खूप पसारा झाला होता किचनमध्ये, अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती. पण म्हटलं ठीक आहे संध्याकाळी आवरून घेता येईल सगळं सामान मागे ठेवलं होतं. आता हा जो दरवाजा आहे ना तो बंद करायचा होता विटांनी, आणि ह्या खिडक्या ज्या आहेत त्या आणल्या होत्या, काही कडप्पे काही चौकटी आणलेल्या होत्या.
तर हे दरवाजांची चौकटी आम्ही काढून टाकलेली आहे आणि लाकडी चौकटी ज्या आहे त्या बसवायच्या होत्या. पलंग इथेच ठेवला होता कारण त्याला ठेवायला जागा नव्हती. तर म्हटलं बघू 1-2 दिवसात कुठंतरी ॲडजस्ट करेल. आणि आता हे वरचे जे आहे ना, आणि हा शिवाजी महाराजांचा फोटो आहे तो फुटून गेला कारण ते ह्याचं काढायचंच लक्षात नाही राहिलं त्याच्यामुळं. तर इथे बघा आता खाली उतरून घेतो आहे सगळं कडप्पी ते सगळं खिडक्या. तर अशा काही चौकटी आणलेल्या आहे आम्ही, कशा नक्की कमेंट करून सांगा. तर आता मिस्टर आणि बाप उतरून घेत आहे ही चौकटी. संध्याकाळपर्यंत बघू काम कुठपर्यंत येतं आहे काय, सगळं तुमच्यासोबत मी शेअर करतच आहे. जितकं जमतं आहे तितकं व्हिडिओ घेते थोडं. आणि ना हे चौकटी आहे, सॉरी हे सगळं आहे ना खिडक्यांसाठी आणलेलं आहे हे मटेरियल. खिडक्या पण बसवायच्या आहे मोठ्या त्याच्यामुळे. येतं फुटेले तुमच्या कोण माता तो पातळाची म्हणून फुटला वाटतं. चौथा का पाचवा टोला उचलून जावाच्या नाही फेकली ना खाली. टप्पन इकडं बसली, मी इकडं बसली, मी इकडं पडली. मालनेशी अशी घायतळा आल्या झाली. मग असं डोकं दाबून ना या अंगाल मग तेवढे ते इथे ना सासूबाईंना भेटायला त्यांची बहीण आलेली होती, म्हणजे लग्नाला गेल्या होत्या त्या. तर त्यांना माहीत झालं मग आल्या. आणि हे बघा मधला दरवाजाने इतका पॅक बंद केला होता. तर बरेचसे पाहुणे म्हणजे सासूबाईंच्या लेकी म्हणजेच माझ्या नंदा त्या त्या पण आल्या होत्या भेटायला. तर इथे ना जाऊबाई आता आहे ना उंबऱ्याची पूजा करताय. कारण की नवीन चौखट बसवली म्हटल्यावर पूजा, मग त्यांना पूजा करायला लावली होती. म्हटलं तुम्ही आजची पूजा करा, उद्याची मी करीन म्हणून. तर त्यांना तेच सांगत होते सगळं स्वास्तिक कसं काढायचं काय ते. चिरू नका त्या चिरायचं नाही, तसा नाही वडायचं ते सांगू राहिले मी. पहिले ती द्यायची मग हिकून द्यायची. चार कोणी द्या त्यांना. टिंबद्यामध्ये अरे देवा स्वास्तिक काढते नाही का, ह्या 4 मध्ये 4 टिंब द्या ना. मध्ये मस्त हळदी कुंकू लावा. आता मध्ये टिपका ठेवला होता तिथं. बाकी 5 बोटं ठेवा खाली असे कुंकवाचे हळदीचे खाली. आता वडा इकून 2 वडा रेषा, तिकून 2 रेषा वडा बस इकून. पाच टिपके ठेवा तिथं मस्त. टिपके समजत नाही ते पाणी म्हशील या बाईला तवा. ठेवूया देव घरावर ठेवते ते थोडंसं ॲडजस्ट कर. हां मग. तर असा होता आजचा व्लॉग. आज जितकं काम झालं तितकं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या एक नवीन कामासोबत आणि एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना राधे राधे. आणि हो, व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्या. बाय बाय.